मॅडम बरं ठीक आहे म्हणजे ते पण आपण करू. नाही आमचं म्हणणं नाही मॅडम परत एकदा क्लिअर करतो मॅडम. ऐका ना, जेव्हा आम्ही कोविडमध्ये आलो, लक्षात ठेवा, आम्ही दवाखान्यात होतो. कोविड अचानक आला. जेव्हा कोविडमध्ये आलो तेव्हा आम्हालाही अटेंडन्सची सवय होती दवाखान्यामध्ये. आल्या की पहिले अटेंडन्स मार्क करायचं ही सवय होतीच. आलं का लक्षात? पण इथं त्यावेळी काही झालं नाही. म्हणजे नाहीच मला झालं. ते तसंच रुटीन पडलं तर ठीक आहे. माझं म्हणणं असं आहे की वी आर ट्राईंग टू इम्प्रूव्ह द सिस्टम फॉर युअर बेनिफिट अँड फॉर युअर आपण इम्प्रूव्ह बस एवढंच. मला त्यात काही अडचण नाही. आपण जर येतोय आणि करतोय तर वाय नॉट दॅट. एक्झॅक्टली दॅट्स द स्पिरिट मॅडम. आणि माझं कधीही काम हे पेंडिंग नाहीये. तुम्ही कोणालाही विचारा. नाही मी नाही विचारणार म्हणून तर तुमची वाट बघली. मी कधीही डायरेक्टली तुम्हाला म्हणजे मला एकच वाईट वाटलं त्या दिवशी, तुम्ही बाहेर स्टाफशी काहीतरी बोलला, काय मॅडमचं तिकडं कसं असतं हे कसं. हो त्यांना विचारलं नाही. तुम्ही मला विचारा ना. अहो मॅडम आता तुम्ही जे हे म्हणता ना, बरं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ का तुमच्या प्रश्नाचं? हे आम्ही जे आहे ना, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ का? हे माझा परत प्रश्न, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ का? प्रश्नाचं उत्तर देतो. या प्रश्नाचं उत्तर देतो. मी फक्त तुम्हालाच भेटायला आलो होतो. मी तुमच्यासाठी बाहेर आहे ना जवळजवळ 20 मिनिटं आणि माझ्याकडे कॅमेऱ्यावर सगळं आहे. आणि ते सोप ऐका ना मॅडम, आता मला बोलू द्या ना प्लीज. आपल्या म्हणजे हा काय हे नाही म्हणजे आपल्याला एकत्र काम करायचं आहे मॅडम. म्हणजे मला करायचं आहे आणि तुमच्या सहकार्यानंच करायचं आहे. अगदी प्रामाणिकपणे सांगतो, तुमच्या सहकार्याशिवाय मला काहीही पुढे जाता येणार नाही. मी असं कुठलाही प्रश्न त्यांना विचारला नाही. मी म्हटलं मला फक्त इथं रजिस्टर दाखवा. ते म्हटले आणि किती एम्प्लॉई आहेत. म्हटलं इथे एवढी एम्प्लॉई. हे मी नायकल साहेबांच्या बाबतीत विचारलं. पण तिथं नायकल साहेब मला भेटले, जाताना भेटले. ते म्हटले थांबा माझ्यासाठी, मी येतो आणि तुम्हाला बाईट देतो. त्या दिवशी नायकल साहेबांची बाईट घेतलेली मी. त्यांनाही हा प्रश्न विचारलेला. तर त्याच्याबद्दल म्हणजे वाईट वाटायचं काही कारण नाही आहे. कारण का नाही मी सांगतो ना, त्यांनी सांगितलं थांबला म्हटलं. येस, तुम्हाला माहिती आहे का 9 तारखेला ऍडिशनल कमिशनरांची कीटकची मीटिंग होती. मला सगळं माहिती आहे मॅडम. तुम्ही इथे होता. इथे मी काय सांगतोय, माझ्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही आलेले. मी बाहेर थांबलो आणि बाहेरच्या माणसाला सांगितलं की मॅडम फ्री झाल्या की मला बोलो, मी वरच आहे. पण मला निरोप नाही मिळाला. मग ते तुमचे चूक आहे ना, तुमचीच तुमच्या माणसांची चूक आहे मॅडम. माझी 12ला बुले रोडला मीटिंग कशाची होती? विथ MSI मॅडम, तिन्ही वॉर्डचे MSI आणि 9 तारखेला. त्यामुळे तुमचे मी म्हटलं ना, मी त्यात काही टाकलेलं नाही आहे. आणि ऐका ना, तिथं मीटिंग जवळजवळ माझं दुपारचं जेवण तिथंच झालं. आणि ते जे आढावा मीटिंग जी आयुक्तांची होती, ॲडिशनल कमिशनर चंद्रन सरांची होती, त्याची प्रिपरेशन तिथं चाललं होतं. आणि त्याच्यामध्ये बरंच त्यांच्याकडे जाणार मी आता सामान्य प्रशासन होतं. आणि त्यानंतर परत आम्ही तिथंच जेवून तिथेच कामाला आणि त्यांना परत 4:30 तिथं बोलवलं होतं सगळ्या MSIला की आपल्याला आजच्या आज हे फायनल करायचंय. परत प्रिंटआउट्स काढून झोनचं एकत्रीकरण करायचं होतं. आणि मग तिथेच आम्हाला 6 वाजले आणि तो विषयच आला नाही परत. आणि उद्या परत दुसऱ्या दिवशी मॅडम तुम्ही मला आहे ना म्हणजे मला मी जे विचारलंच नाही ते सांगताय. मी काय म्हटलं माहिती आहे का, तुमची भेट नाही झाली ना. आज मी लगेच सांगितलं की भेट का, मी विचारलं तरी कुठं तुम्ही म्हटलं नाही मी तुम्ही होता इथं. मी काय म्हणतोय क्लिअर करा. माझं म्हणणं असं की त्याला मी सांगितलं होतं जे त्यानं तुम्हाला सांगितलं नाही, त्यात माझी चूक नाही. त्याला मी सांगितलं होतं की मॅडम जाताना फक्त भेटू द्या. नाही मी तुमची म्हणत नाही. मी तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. तुम्ही म्हटलं की बाहेर होते अटेंडन्स विचारलं. मला आश्चर्य वाटलं त्यावेळी कळाल्यानंतर की तिकडं कसं असेल अटेंडन्स लिहिण्याचं. आणि ते आज क्लिअर झालं की तुम्ही लिहितच ते अटेंडन्स तुम्ही लिहितच नाही, त्यामुळं तिथं प्रश्नच येत नाही. आमच्या सुट्टीचा मग त्यांनी मिसगाईड केलं मला. आणि ते तुम्हाला फोन करून नाही त्यांनी मिसगाईड. ऐका मॅडम तुम्हाला म्हणजे गैरसमज नको मॅडम. हे सगळं रेकॉर्डेड आहे. त्यावेळी त्यांनी तुम्हाला फोन केला आणि माझ्या समोर ते सो रेकॉर्डेड आहे मॅडम. त्यामुळे म्हणतो ना हे दूध का दूध पाणी का पाणी. तर ते सगळं माझ्या अनकटवर टाकलेलं आहे. प्लीज ते बघा, त्याच्यामध्ये तुमचा गैरसमज दूर होईल. मी माझं सगळं काम केलं, बाहेरच्या तुमच्या माणसांचं सगळं काम केलं. त्या तुम्हाला विचारत होत्या. आणि त्यांनी सुद्धा तुमच्यानंतर हेड जे आहेत ना त्यांनी माझ्यासमोर मस्टरवर सही केली. किती वाजता माहिती का? 2 वाजता. ते रेकॉर्डवर आहे ते. तर म्हणजे हा सिस्टर आहे. तुमच्यानंतर त्या हेड आहेत ना. आणि 4 का 5 जण होते. त्यांचं सुद्धा ते मी मस्टरचं बघितलं. म्हणजे मला वाईट वाटलं की एवढी मोठी ऑर्गनायझेशन आहे आपली PMC.
आणि इट्स नॉट वर्किंग ॲज पर रूल असं मला वाटलं थोडंसं. बरं, ठीक आहे. तर मी त्यासाठी तुला- येस मॅडम, थँक्यू मॅडम वेळ दिल्याबद्दल आणि बऱ्याच काही गोष्टी कळाल्या. ॲज करूयात. हां ॲज अ हेड म्हणून नाहीये. 3 गोष्टी सांगतो. मुवमेंट रजिस्टर, आय कार्ड, बनवलंय पण हां आय कार्ड म्हणजे तुमच्यासही त्यांनाही ते सांगा. आपलं सगळं ATP आणि Good, दैनंदिनीचा good. अहवाल मंथली आपण Very good, very good, HOD very च्या good, सहीसाठी very त्यांना good. ती माहिती हवायला हवं, Very good. काय काम करतोय येस येस, आपल्याला काही अडचण नाही. थँक्यू थँक्यू मॅडम, फार वेळ दिला. छान. जे विषय आहेत हां ते आपण तुमच्याकडे अर्ज येईलच तो आणि तुमच्या नंबर माझ्याकडे नंबर आहे हो. तो म्हणजे ह्याच्या सहित मी पाठवतो GR सहित. ओके मॅडम, No problem. थँक्यू मॅडम. साधिका, मी निघू का?